पती पत्नीच्या संसारात जेव्हा खूप लोक सहभागी होतात तेव्हा काय होतं? या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. पती पत्नीच्या नात्यात कुटुंबियांचा जास्त हस्तक्षेप झाल्यास काय परिणाम होतात? संसारात बाहेरच्या लोकांच्या सहभागामुळे नात्यात ताण का वाढतो? वैवाहिक नात्यात मर्यादा कशा ठरवाव्यात आणि कशा पाळाव्यात? संयुक्त कुटुंबात पती पत्नीचे नाते मजबूत कसे ठेवावे? पती पत्नीमध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे भांडण का वाढते? वैवाहिक नात्यात गोपनीयता का महत्वाची आहे? सासर माहेर हस्तक्षेप करत असतील तर काय करावे? पती पत्नीने निर्णय स्वतः कसे घ्यावेत? कुटुंबातील मतभेदांचा मुलांवर काय मानसिक परिणाम होतो? पती पत्नीच्या नात्यात आपण ही भावना मजबूत कशी करावी? अशाच निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. पती पत्नीचा संसार हा दोन व्यक्तींमधील भावनिक, मानसिक आणि सामाजिक नात्यांचा एक खास प्रवास असतो. या नात्याची सुरुवात आपण दोघं इथून होतो. पण अनेक वेळा या संसारात कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक, मित्र किंवा समाजाची मते खूप प्रमाणात सहभागी होतात. अशा वेळी या नात्यावर काय परिणाम होतो हे मानसशास्त्राच्या दृष्टीने समजून घेणं महत्त्वाचं आहे. मानसशास्त्रज्ञ जॉन गॉटमन यांनी केलेल्या संशोधनानुसार यशस्वी वैवाहिक नात्यासाठी पती पत्नीमध्ये स्पष्ट संवाद, परस्पर आदर आणि भावनिक सुरक्षितता अत्यंत गरजेची असते. जेव्हा बाहेरील लोक सतत या नात्यात मतं देतात, निर्णयांवर प्रभाव टाकतात किंवा एका बाजूने उभे राहतात, तेव्हा या तीन गोष्टींवर थेट परिणाम होतो. पहिली गोष्ट म्हणजे गोपनीयता. पती पत्नीच्या नात्यात काही गोष्टी खाजगी असतात. मतभेद, भांडणं, आर्थिक निर्णय किंवा वैयक्तिक भावना या दोघांमध्येच सोडवल्या गेल्या तर नातं अधिक मजबूत होतं. पण जर प्रत्येक गोष्ट घराबाहेर चर्चिली गेली तर विश्वास कमी होऊ शकतो. आपलं बोलणं सुरक्षित आहे ही भावना कमी झाली की मनात दुरावा निर्माण होतो. दुसरी गोष्ट म्हणजे सीमारेषा. कुटुंब प्रणाली सिद्धांत मांडणारे मरे बॉवेन यांनी सांगितलं आहे की प्रत्येक नात्याला काही स्पष्ट सीमारेषा असणं गरजेचं असतं. पती पत्नी हे एक स्वतंत्र एकक असतं. जर या एककात सतत तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप झाला तर भावनिक गुंतागुंत वाढते. उदाहरणार्थ, आई वडील किंवा नातेवाईक जर वारंवार एका जोडीदाराच्या बाजूने उभे राहिले तर दुसऱ्या जोडीदाराला एकटं पडल्यासारखं वाटू शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता. जेव्हा खूप लोक संसारात सहभागी होतात तेव्हा छोट्या छोट्या निर्णयांसाठीही बाहेरील सल्ला घेतला जातो. घर खरेदी, मुलांचं शिक्षण, आर्थिक गुंतवणूक, दैनंदिन जीवनशैली या सगळ्यावर इतरांचा प्रभाव वाढतो. त्यामुळे पती पत्नीची स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. कालांतराने आपण स्वतः काही ठरवू शकतो असा प्रश्न मनात निर्माण होतो. याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. सतत तुलना, टीका किंवा सूचक बोलणं यामुळे ताण वाढतो. विशेषतः संयुक्त कुटुंब पद्धतीत काही वेळा लोक काय म्हणतील हा दबाव जास्त असतो. या दबावामुळे व्यक्ती स्वतःच्या भावना दाबून ठेवते. दाबलेल्या भावना पुढे राग, नाराजी किंवा उदासीनतेच्या रूपात बाहेर येतात. काही वेळा बाहेरील लोकांचा सहभाग सकारात्मकही असू शकतो. अनुभव, आधार आणि संकटात मदत या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण फरक इतकाच की मदत आणि हस्तक्षेप यात सीमारेषा असते. मदत म्हणजे विचारल्यावर दिलेला आधार. हस्तक्षेप म्हणजे न विचारता दिलेला सल्ला किंवा निर्णयांमध्ये थेट सहभाग. संशोधन सांगतं की जे जोडपं एकमेकांसोबत समस्या सोडवतं त्यांचं भावनिक बंध अधिक घट्ट होतं. मतभेद होणंही नैसर्गिक आहे, पण ते दोघांनी समजून घेतले तर विश्वास वाढतो. उलट प्रत्येक वादात तिसऱ्या व्यक्तीला आणलं तर टीम ही भावना कमी होते. पती पत्नी एकमेकांविरुद्ध उभे राहू लागतात. यामध्ये अहंकाराचाही भाग असतो. जर एखाद्या जोडीदाराला वाटत असेल की त्याच्या कुटुंबाचा अपमान होत आहे तर तो बचावात्मक होतो. दुसऱ्याला वाटतं की माझं ऐकलं जात नाही. अशा वेळी नात्यात स्पर्धा आणि सिद्ध करण्याची भावना वाढते. प्रेम, समजूतदारपणा आणि मोकळेपणा मागे पडतो. मुलं असतील तर त्यांच्यावरही परिणाम होतो. मुलं घरातील वातावरण पटकन ओळखतात. सतत मतभेद, टीका किंवा गटबाजी असेल तर त्यांच्यात असुरक्षितता वाढू शकते. ते एका पालकाच्या बाजूने झुकू शकतात किंवा दोघांपासून दूर जाऊ शकतात. त्यामुळे घरात स्थिर आणि स्पष्ट वातावरण असणं आवश्यक आहे. यावर उपाय काय? सर्वप्रथम पती पत्नीने एकमेकांशी स्पष्ट संवाद साधणं गरजेचं आहे. आपल्या नात्याच्या सीमा काय असाव्यात यावर चर्चा करणं आवश्यक आहे. कोणत्या गोष्टी आपण घराबाहेर शेअर करणार आणि कोणत्या नाही हे ठरवणं उपयोगी ठरतं. दुसरं म्हणजे कुटुंबातील सदस्यांशी आदराने पण ठामपणे मर्यादा सांगणं. मर्यादा सांगणं म्हणजे नातं तोडणं नाही, उलट नातं टिकवण्यासाठी ती गरज असते. तिसरं म्हणजे भावनिक स्वावलंबन वाढवणं. स्वतःच्या भावना ओळखणं, व्यक्त करणं आणि समोरच्याच्या भावनांचा आदर करणं या गोष्टी शिकल्या तर बाहेरील हस्तक्षेपाचा परिणाम कमी होतो.
काही वेळा कौटुंबिक समुपदेशनही उपयोगी ठरू शकतं. शेवटी पती पत्नीचा संसार हा दोन व्यक्तींनी उभं केलेलं एक छोटं विश्व असतं. त्यात इतरांची उपस्थिती असू शकते, पण केंद्रबिंदू हे दोघेच असावेत. जेव्हा आपण ही भावना मजबूत असते तेव्हा बाहेरील आवाज कमी प्रभावी ठरतात. पण जर आपण कमकुवत असेल तर बाहेरील प्रत्येक मत नात्यात तडा देऊ शकतं. संतुलन हेच इथे किल्ली आहे. आधार घ्या, पण निर्णय स्वतः घ्या. सल्ला ऐका, पण नात्याचं सूत्र आपल्या हातात ठेवा. कारण शेवटी संसार जगायचा असतो तो पती पत्नीनेच. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.